हॅलो स्टुडंट्स, तर आपण या अगोदर कॉम्प्लेक्स ॲनालिसिसचा कॉची रेमन इक्वेशन हा थेरम बघितलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हा पुढचा थेरम सॉल्व करायचा आहे. MCQला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल. रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ ॲन ॲनालिटिकल फंक्शन सॅटिस्फाईज द लॅपलास इक्वेशन. मग त्यावेळेस इथं प्लस एक ऑप्शन असेल, एकदा मायनस, एकदा इक्वल टू आणि एकदा नन ऑफ दीज. म्हणजे यापैकी हा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे काय क्वेश्चन, रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ ॲनालिटिक फंक्शन ते काय करतात, सॅटिस्फाईज द लॅपलास इक्वेशन. आणि लॅपलास इक्वेशन काय आहे, डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आपल्याला कॉची रेमन इक्वेशन हा थेरम झालेला आहे. ते काय कॉची रेमन इक्वेशन, यू एक्स इक्वल टू व्ही वाय आणि यू वाय इक्वल टू मायनस व्ही एक्स. हे दोन इक्वेशन लक्षात ठेवा. और इथं काय येऊ शकतं, इकडच्या इकडं मायनस व्ही एक्स इक्वल टू मायनस यू वाय. दोन इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत. दिस इज कॉल्ड ॲज कॉची रेमन इक्वेशन. आता हा थेरम आपण सॉल्व करूया. लेट एफ ऑफ झेड बी एन analytic function in a domain D. That is काय फंक्शन ॲनालिटिक म्हणल्यावर काय ते एफ ऑफ झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. आपण एक ॲनालिटिक फंक्शन घेतलं एक्स प्लस आय वाय. देन CR इक्वेशन मीन्स कॉची रेमन इक्वेशन काय आहेत आपले, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू डॅबा व्ही अपॉन डॅबा यू एक्स इक्वल टू व्ही वाय. मीन्स काय असते, डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह एक्स आणि व्ही विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह वाय. दिस इक्वेशन नंबर सेकंड. अँड आणखीन एक इक्वेशन, डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू मायनस डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स. दिस इक्वेशन थर्ड. नाऊ आपल्याला काय म्हणायचं आहे, स्क्वेअर डॅबा अपॉन डॅबा एक्स इक्वेशन आहे. डॅबा स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर मिळवायचं. देअरफॉर डिफरन्शिएटिंग 2 and 3 इक्वेशन 2 and 3 with respect to x and y we get differentiate काय येणार आहे मग, इक्वेशन 2ला एक्सने विथ रिस्पेक्ट टू करा म्हणजे डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर इक्वल टू डॅबा स्क्वेअर व्ही अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. डॅबा वाय ॲज इट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. दिस इज इक्वेशन नंबर 4. Similarly 3 with respect to y. Therefore daba square u upon daba y square equal to minus daba square v upon daba y into daba x. This is equation number 5. Adding equation 4 and 5. Adding equation मग काय मिळणार आहे बघा, डॅबा स्क्वेअर LHS ॲडिंग करा एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू दिस अँड दिस काय झाला 0. देअरफॉर नाव डिफरन्शिएट इक्वेशन 2 and 3 with respect to y and x we get. आपण काय केलं, स्टार्टिंगला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. नाऊ वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय अँड एक्स. देन काय म्हणते बघा, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा एक्स इक्वल टू डॅबा स्क्वेअर व्ही अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 6. अँड डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इक्वल टू मायनस डॅबा स्क्वेअर व्ही अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. देअरफॉर दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा मायनसनी. डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय मायनस मायनस प्लस डॅबा स्क्वेअर व्ही अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 7. नाउ ॲडिंग इक्वेशन 6 and 7. ॲडिंग इक्वेशन 6 and 7 वी गेट. ॲडिशन केल्यावर काय मिळते बघा, डॅबा स्क्वेअर व्ही अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस LHS डॅबा स्क्वेअर व्ही अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर इक्वल टू
0. This is equation number 8. Equation number 8. Therefore, this shows that function u and v satisfies the equation. Therefore, the equation 8 is therefore 9 is काय ते डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू 0. फाय इज अ फंक्शन ऑफ फाय ऑफ यू व्ही. Therefore, this is called as Laplace equation. Laplace equation म्हणल्यानंतर लक्षात ठेवा हा त्याचा क्रायटेरिया आहे. लॅपलास इक्वेशनचा डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला दिलेलं फंक्शन एफमध्ये असू द्या फायमध्ये असू द्या त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू वाय. आणि दोघांचे ॲडिशन केल्यानंतर जर 0 मिळत असेल तर त्याला म्हणायचं लॅपलास इक्वेशन. और इट इज ऑल्सो called as harmonic function. लक्षात ठेवा हार्मोनिक फंक्शनला पण हाच क्रायटेरिया आणि लॅपलास इक्वेशनला पण हाच क्रायटेरिया. मे बी तुम्हाला लॅपलास और हार्मोनिक फंक्शन असं विचारलं जाऊ शकतं. नाउ नेक्स्ट पॉइंट इज ऑर्थोगोनल सिस्टीम. ऑर्थोगोनल सिस्टीम एक्सप्लेन द ऑर्थोगोनल सिस्टीम अँड ऑब्टेन द इक्वेशन. मग काय करावं लागणार आहे बघा आपल्याला काय करायचं आहे ऑर्थोगोनल सिस्टीम ऑफ इक्वेशन मिळवायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल टू फॅमिली ऑफ कर्व घेतले यू ऑफ एक्स वाय इक्वल टू C1 अँड व्ही ऑफ एक्स वाय इक्वल टू C2. ओके आणि आपली इक्वेशन काय असते यू ऑर्थोगोनल यू एक्स व्ही एक्स प्लस यू वाय व्ही वाय इक्वल टू 0. दिस इज द ऑर्थोगोनल सिस्टीम ऑफ इक्वेशन. आपल्याला हे मिळवायचं आहे त्यासाठी ह्या दोघांचे ॲडिशन इक्वल टू 0 मिळवायचं आहे. देअरफॉर दोन कर्व तर लागणार आहे यू ऑफ एक्स वाय इक्वल टू C1 अँड व्ही ऑफ एक्स वाय इक्वल टू C2. नाउ दे आर इंटरसेप्ट इच अदर. देअरफॉर नाउ आपण काय करायचं तर डिफरन्शियल इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग काय मिळणार आहे बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू एक्स विथ रिस्पेक्ट टू x and u with respect to y and y with respect to x. Therefore, x upon x 1 daba u upon daba x plus daba u upon daba y upon daba x equal to 0. Therefore, daba u upon daba x RHS ला गेल्यामुळे निगेटिव्ह daba upon daba x काय आला मग हे काय झालं मल्टिप्लिकेशनला असल्यामुळे डिव्हिजनला. Therefore, फायनली हे मिळालं आपल्याला आपण से M1. दिस इज इक्वेशन नंबर 3. सिमिलरली फर्स्ट इक्वेशनला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. आता इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्ही ऑफ एक्स वाय म्हणजे काय येणार डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स अगेन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय अगेन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला लक्षात ठेवा इक्वल टू 0. नाउ here daba x upon daba x again 1. Therefore daba v upon daba x plus remaining term equal to 0. Now again daba v upon daba x RHS ला गेल्यानंतर निगेटिव्ह. Therefore हे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे काय झालं डिव्हिजनला गेलं. सिमिलरली अजून एक आपल्याला इक्वेशन मिळालं डॅबा y upon daba x equal to minus daba v upon daba x upon daba v upon daba y. This is equal to M2. This is M1 and this is M2. दोन इक्वेशन मिळाले. नाउ टू फॅमिलीज ऑफ कर्व इंटरसेप्ट ऑर्थोगोनल कधी म्हणतो आपण इफ त्याला कंडिशन आहे जर दोन मल्टिप्लिकेशन इक्वल टू -1 येत असेल तर M1 इंटू M2 इक्वल टू -1 हा ऑर्थोगोनलचा क्रायटेरिया आहे. टू फॅमिलीज ऑफ कर्व इंटरसेप्ट कधी म्हणतो आपण इफ M1 इंटू M2 दोन फंक्शनचं प्रोडक्ट जर -1 येत असेल तर त्याला काय म्हणायचं ऑर्थोगोनल. नाउ व्हॅल्यू पुटअप केल्या दिस इज M1
and this is m2 equal to -1. Now dA by u upon dA by x, dA by v upon dA by x, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला व्यवस्थित लिहून घेतलं. नेक्स्ट इक्वल टू dA by u upon dA by x, dA by v upon dA by x इक्वल टू काय येणार आहे मायनस dA by u upon dA by y. मायनस मायनस मल्टिप्लिकेशन काय झालं प्लस अँड दिस इज मायनस. देअरफॉर RHS LHS लावल्यानंतर काय झालं प्लस इक्वल टू 0. यालाच आपण नोटेशन काय ux अँड दिस इज vx, uy अँड vy इक्वल टू 0. फायनली आपल्याला ऑर्थोगोनल सिस्टीम ऑफ इक्वेशन काय मिळालेलं आहे ux vx प्लस uy vy इक्वल टू 0. हे आता तुम्हाला सर्रास सगळं MCQलाच विचारलं जाईल. ऑर्थोगोनल सिस्टीम ऑफ इक्वेशन आणि त्याला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी हा ऑप्शन करेक्ट आहे. आता काय तुम्हाला थेअरी पार्ट वगैरे काय नाही, यावेळेसची एक्झाम पण ऑनलाईनच होणार आहे तुमची. त्यासाठी तुम्ही सगळं सिलेबस व्यवस्थित करा. फक्त तुम्ही जर क्वेश्चन आणि डायरेक्ट आन्सर जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. प्रूफपेक्षा तुम्हाला हे नोटेशन्स वगैरे सगळं कळालं तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शो दॅट हार्मोनिक फंक्शन सॅटिस्फाय द फॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन. आणि काय आहे फॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन dA by square u अपॉन dA by z इंटू dA by z बार इक्वल टू 0. फॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय लक्षात ठेवा dA by square u अपॉन dA by z इंटू dA by z बार इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला LHS इक्वल टू RHS दाखवायचं आहे. देअरफॉर म्हणजे काय करावं लागेल अगोदर u म्हणजे काहीतरी एक फंक्शन असेल त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एकदा z घ्यायचा आणि एकदा विथ रिस्पेक्ट टू z बार, देन इक्वल टू आपल्याला 0 शो दॅट करायचं आहे. नाव इफ आणि त्याने काय सांगितलं द हार्मोनिक फंक्शन, देअरफॉर यू हे ह्याच्यामध्ये एकच फंक्शन आहे म्हणजे ते काय झालं हार्मोनिक. इफ यू इज हार्मोनिक फंक्शन देन या अगोदर आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. हार्मोनिक फंक्शन मीन्स लॅपलास इक्वेशन. काय सांगतं लॅपलास इक्वेशन dA by square phi अपॉन dA by x square प्लस dA by square phi अपॉन dA by y square इक्वल टू 0. ही त्याची कंडिशन आहे, तरच त्याला आपण हार्मोनिक फंक्शन म्हणतो. देन आता थेरम काय dA by square phi अपॉन dA by x square प्लस dA by square, तिथं आपलं फाय फंक्शन होतं, इथं u आहे, u इज हार्मोनिक दिलं म्हणून dA by square u, dA by y square इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन फर्स्ट. नाव काय करायचं आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एकदा झेड आणि एकदा विथ रिस्पेक्ट टू झेड बार. मीन्स झेड एखादं काहीतरी फंक्शन असेल. इफ झेड इक्वल टू काय कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय, देन झेड बार काय येणार आहे कॉन्जुगेट एक्स मायनस आय वाय निगेटिव्ह. दोघांचे ॲडिशन करा. झेड प्लस झेड बार इक्वल टू काय मिळणार आहे एक्स प्लस आय वाय प्लस एक्स मायनस आय वाय गेट कॅन्सल. देअरफॉर दिस इज 2x मीन्स x इज इक्वल टू 1/2 झेड प्लस झेड बार. सिमिलरली वायला काय करायचं दोघांचं एकदा सबट्रॅक्शन. झेड मायनस झेड बार इक्वल टू काय येणार आहे एक्स प्लस आय वाय मायनस एक्स प्लस आय वाय मायनस मायनस प्लस. देअरफॉर 2 टाइम्स आय वाय, देअरफॉर वाय इक्वल टू काय मिळणार आहे 1/2i झेड मायनस झेड बार. एकदा एक्सची व्हॅल्यू मिळाली एकदा झेडची. नाव dA by u अपॉन dA by झेड बार इक्वल टू काय करावं लागेल u इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, देअरफॉर पार्शियल डेरिव्हेटिव्ह dA by u अपॉन dA by x इंटू dA by x अपॉन dA by झेड बार प्लस dA by u अपॉन dA by y इंटू dA by y अपॉन dA by झेड बार. नाव dA by u अपॉन dA by x अपॉन dA by झेड काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह 1/2 प्लस dA by u अपॉन dA by y मायनस 1/2 आहे. त्यासाठीच आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढून घेतलेत. इथं काय करायचं आपल्याला एक्स विथ रिस्पेक्ट टू झेड बार आणि वाय विथ रिस्पेक्ट टू झेड बार. नाव dA by u अपॉन dA by झेड बार इक्वल टू 1/2
डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स -1/2i डॅ बाय यू अपॉन डॅ. अगोदर कॉन्स्टंट व्यवस्थित लिहून घेतलं. अगेन आपल्याला काय डॅ बाय यू अपॉन डॅ बाय झेड बार मिळाला आहे. डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय झेड इंटू डॅ बाय झेड बार इक्वल टू 0 दाखवायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डॅ बाय अपॉन डॅ बाय झेड वी गेट. तर दिलेली इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू डॅ बाय अपॉन डॅ बाय झेड करा. देअरफॉर डॅ बाय अपॉन डॅ बाय झेड डॅ बाय यू अपॉन डॅ बाय झेड बार इक्वल टू 1/2 डॅ बाय अपॉन डॅ बाय झेड डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स -1/2i डॅ बाय अपॉन डॅ बाय झेड डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय. नाउ 1/2 डॅ बाय अपॉन डॅ बाय एक्स चेंज करा डॅ बाय यू अपॉन डॅ बाय झेड. दिस टू आर लिनियरली इंडिपेंडंट, सो आपण हे चेंज करू शकतो. -1/2i डॅ बाय अपॉन डॅ बाय आय वाय डॅ बाय यू अपॉन डॅ बाय झेड. नाउ 1/2 डॅ बाय अपॉन डॅ बाय एक्स ॲज इट इज. अगेन यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. काय येणार आहे मग, बाय चेन रूल डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स डॅ बाय एक्स अपॉन डॅ बाय झेड प्लस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय डॅ बाय वाय अपॉन डॅ बाय झेड -2i. जरी लेंदी असलं तरी सोपं आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित कळायला पाहिजे. यू इज अ फंक्शन ॲज ट्रीटेड यू ऑफ एक्स वाय. देअरफॉर डॅ बाय अपॉन डॅ बाय वाय ॲज इट इज. सिमिलरली इथं आतमध्ये पण काय येणार आहे, डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स इंटू डॅ बाय एक्स अपॉन डॅ बाय झेड प्लस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय डॅ बाय वाय अपॉन डॅ बाय झेड. नाव यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. देअरफॉर आपण हे सगळं बाय चेन रूल डेरिव्हेटिव्ह लिहून घेतला. 1/2 ॲज इट इज डॅ बाय अपॉन डॅ बाय एक्स ॲज इट इज. आता काय करायचं, डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स डॅ बाय एक्स अपॉन डॅ बाय झेड किती आला आपला 1/2 प्लस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय 1/2i मायनस 1/2i ॲज इट इज डॅ बाय अपॉन डॅ बाय वाय ॲज इट इज. व्हॅल्यू पुटअप करा. डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स इंटू 1/2 प्लस डॅ बाय यू अपॉन डॅ बाय 1/2i. 1/2 बाहेर काढा, मग काय येते 1/4 डॅ बाय अपॉन डॅ बाय एक्स ब्रॅकेटमध्ये काय राहते डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स प्लस 1/2 दोघांमध्ये कॉमन आहे बाहेर काढलं 1/2 इंटू 1/2 1/4 1/i डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय मायनस 1/4 डॅ बाय अपॉन डॅ बाय वाय ब्रॅकेटमध्ये काय राहते 1/i डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स प्लस 1/i² डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय. नेक्स्ट स्टेपला काय येते बघा 1/4 ॲज इट इज डॅ बाय अपॉन डॅ बाय एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग काय मिळते डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स स्क्वेअर प्लस 1/i डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स इंटू डॅ बाय वाय मायनस दिस इज काय येणार आहे मायनस 1/4 दोन्ही टर्ममधून डायरेक्ट कॉमन काढा, सेपरेट करायचे 1/i डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स इंटू डॅ बाय वाय मायनस डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय वाय स्क्वेअर. नाव 1/4 ॲज इट इज मायनस यातमध्ये मल्टिप्लाय करा डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स स्क्वेअर प्लस 1/i डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स इंटू डॅ बाय वाय मायनस 1/i डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स इंटू डॅ बाय वाय प्लस डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय वाय स्क्वेअर. दिस इज गेट कॅन्सल. ब्रॅकेटमध्ये काय आलं 1/4 डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय एक्स स्क्वेअर प्लस डॅ बाय स्क्वेअर यू अपॉन डॅ बाय वाय स्क्वेअर. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला यूज हार्मोनिक फंक्शनची डेफिनेशन काय आहे
त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काय असते 0. देअरफॉर 1/4 इंटू 0 इक्वल टू 0. म्हणजे फायनली काय मिळालं आपल्याला डॅ बार स्क्वेअर यू अपॉन डॅ बार झेड इंटू डॅ बार झेड बार इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड ॲज फॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन. तर आज आपण काय काय बघितलं, लॅपलास इक्वेशनची डेफिनेशन. लॅपलास इक्वेशन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज हार्मोनिक इक्वेशन. नाव हार्मोनिक फंक्शन. आणि काय बघितलं, ऑर्थोगोनल सिस्टीम ऑफ कर्व. हे 3 क्वेश्चन व्यवस्थित करा, MCQला विचारण्याची शक्यता जास्त आहे. आणि व्यवस्थित नोट्स वगैरे लिहून घ्या. सॉल्व केलेला आहे. जरी तुम्हाला काही नाही समजलं तरी तुम्ही कॉल करून विचारू शकता. थँक्यू.